एक व्हिडिओ व्हायरल होतो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. एअरटेलमध्ये ती जी मुलगी आहे तिला आवर्जून सांगितलं जातं की तू मराठीत बोलली पाहिजेस. तर आपण जबरदस्ती तर नाही करत, पण तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात राहणाऱ्या किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांनी मराठी शिकावी? आता मी कर्नाटकातला आहे, मी बेळगावचा आहे, परंतु मी मराठी प्युअर बोलतो. मी मराठी शिकलेलो आहे, कारण का मला शिकायचंच आहे, आणि माझी मातृभाषा मराठी आहे. तर बाहेरच्या तुम्ही स्टेटमध्ये जावा, दुसऱ्या कुठल्या स्टेटमध्ये, ते त्यांच्या मदर टंगमध्येच बोलतात ना, मातृभाषेमध्ये बोलतात. मग महाराष्ट्रामध्ये का नाही होती ही गोष्ट? ही गोष्ट झाली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाने मराठीत बोललं पाहिजे, भले तो महाराष्ट्राचा आहे किंवा नाही आहे. जर तो महाराष्ट्रात होता तर स्वतःला महाराष्ट्रीयन समजलं पाहिजे. मी महाराष्ट्राचा आहे, कारण की ही त्यांची कर्मभूमी आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे वागलं पाहिजे. आता मराठी माणसं पण तर हिंदी शिकतातच ना, हां, समोरच्याला. ती गरज आहे. जशी हिंदी राष्ट्रभाषा तशी इंग्लिश पण आहे. पण आता कसं बोलतात की इंग्लिश काय होत नाही, पण आहे ना, शेवटी तुम्हाला पुढे प्रगत व्हायचं असेल तर तुम्हाला भाषा शिकणं गरजेचं आहे. आणखीन एक सांगतो, महाराष्ट्रात जे बी बाहेरून आलेले आहेत, आमदार, खासदार, नगरसेवक झालेले आहेत, आपला एक माणूस दाखवा यू पीमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक झालेले दाखवा. का होऊ शकत नाही तिकडे? कारण का त्यांना स्थानच नाही तिकडे. इथं कोणी या कोणी मारून जावं आमची महाराष्ट्राची, असं चाललं इथं. हे नाही झालं पाहिजे. हे कुठेतरी तळबंद घातला पाहिजे, आळेबंद घातला पाहिजे त्यांना. हे गव्हर्नमेंटनं घातलं पाहिजे. आम्ही घालून काय उपयोग नाही.